प्रेताला जो कोणी पाणी पाजत असतो, प्रेताला त्याच्या हातात तो अग्नी मशानात नेत असतात. त्या अग्नीला नाव पडलं भडाग्नी नावाचा अग्नी. पाणी पाजण्याची सुद्धा पद्धत असते. आपल्याकडे काय नाही, माणूस मेला की मंदिरात रांगा धरल्यावर कोणी सुटतं की पाणी पाजीत पळतं, कोणी सुटतं. घेतला बेल की टाकलंच पाणी, घेतलं चन्नाचे पानं की टाकलेच पाणी, घेतले तुळशीचे पानं की टाकलंच पाणी. शास्त्राचा नियम आहे, आपल्यापेक्षा एका तरी दिवसानं तो वयस्कर माणूस पाहिजे तर पाणी टाकायचं. आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला बाकीच्या कुठल्याही पाहुण्याला आणि भावकीला पाणी पाजता येत नाही. ज्यानं मडकं धरलंय त्याला वयाचा संबंध नाही. पण एरवी जे आपण पाणी पाजतो का आपला सुरूच असतो धडाका. नाही उठल्यावर ते म्हणून ते पान उठलाच नाही, त्याला दुखच नाही, नाही उठू दे सुंबळ्या. ते उठल्यानं का म्हातारं उठून बसणार आहे का? काहीच नसतंय त्याच्यावरती. नियम असतो, नियमाच्या पलीकड काही गोष्टी करायच्या नाही. नियम टळल्यावर काय होतंय? मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. नाही करायचं चुकीचं. मागे एका कीर्तनात बोलून गेलो, कालिदासांसारखा संस्कृत पंडित मी 30 वर्षात अजून पाहिलं नाही. गुरुवर्य कालिदास वैकुंठवासी. खर तर हे राहणारे पंजाबचे होते, सूरदास आणि कालिदास. सूरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, सूरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, सर्वेश्वर फार मोठे अधिकारी होते. सूरदास असतील, कालिदास असतील, ही मोठी लोक होती. कालिदास हे जगदंबेचे उपासक होते. तसे ते दोन्हीकडचाही परमार्थ, वेदाध्ययन असेल, शास्त्राध्ययन असेल, पुराणाध्ययन असेल, ते सुद्धा अभ्यासक होते जगदंबेचे सुद्धा. आणि कालिदासांची पूजा चुकली, नियम चुकला, मंत्र चुकले. कालिदासाचं पूर्ण शरीर धोत्रासारखं झालतं. धोत्रासारखं. कोणाला म्हणायचं? कालिदास. 4-2 श्लोक पाठ करणारा आमच्यासारखा गबळ्या महाराज का? 10-5 श्लोक पाठ असणारा महाराज, ज्यांची वाणी ऐकण्यासाठी सरस्वती थांबत होती, असे अधिकारी लोक. तर चुकल्याच्या नंतर ज्यांचं शरीर पांढरं शुभ्र होतंय, पुन्हा भगवान शिवजीचं दर्शन घ्यावं लागलं, प्रार्थना करावं लागली. शिवजी प्रसन्न झाले आणि मग जगदंबेला आमंत्रित केलं, आदिशक्तीला. आदिशक्ती पहा बरं, यांचं चुकलं होतं, माफी केली आणि शरीर पूर्ववत केलं. मग कालिदासांसारख्यांना जर फटका बसतोय तर तुम्ही आम्ही कशाला येड्यावानी करायचं, उसातल्या डुकरायवानी विठाला विठाला. बोलतो अभंगावर. आता तरी अभंगावरच बोलत होतो ना, गाण्यावर कुठं. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. आदरणीय भगवानरावजी बहिरट, ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या सुपुत्रांनी मोठ्या श्रद्धेनं आजचा कार्यक्रम ठेवलाय. आपल्या या परमपावन संप्रदाय श्रद्धेला फार मोठी किंमत आहे. देवा कारणी भाव तस्मात. श्रद्धेला किंमत आहे, भावाला किंमत आहे. श्रद्धेनं केल्या जातं ते श्राद्ध असतं. श्राद्ध हे लोकांना बरं म्हणावं याच्याकरता करायचंच नाही. आपल्या अंतःकरणातून आपल्या आईसाठी, आपल्या वडिलांसाठी, आपल्या आजोबासाठी, आपल्या आजीसाठी, आपल्या कुटुंबात गेलेल्या व्यक्तीसाठी श्रद्धेनं आटाआटी केली पाहिजे. तुम्हाला एखादं सांगू का, देवाच्या बाबतीत तर भाव असावाच, तो तसा प्राप्तच होत नाही तसा अद्याप नाही. तुम्ही भगवान शिवशंकराला सोन्याच्या तांब्याने पाणी घातलं काय, पांडुरंगाला सोन्याच्या ताटात मंजुळा ठेवून मंजुळात सोन्याच्या वाहिल्या काय, तो मानित नाही.
कारण देव चतुर जाणून अंतर्वर्त तसे. देवाला सगळं काही कळतंय. देवाकारणे भाव तस्मात, देव भावाचा भुकेला. फक्त भाव महत्वाचा आपल्याकडे. तसं मोठ्या श्रद्धेनं भगवानराव तातेराव बहिरट वास्तव्य कौसडी हा एक व्यक्ती विश्वाच्या मालकाचा, दक्षिणेच्या मालकाचा संदेश आला आणि भगवानरावांना जावं लागलं. त्यांच्या पश्चात आदरणीय गोपाळजी असतील, कृष्णाजी असतील आणि गोविंद उर्फ नारायण हे 3 सुपुत्र मोठ्या श्रद्धेनं आपल्या वडिलांचं श्राद्ध भावयुक्त अंतकरणाने हे 3 जण करतात. त्या 3 जणांना कोटी कोटी धन्यवाद. मला आमंत्रित केले याच्याकरता नाही चेअरमन. जो आपल्या आई वडिलाविषयी आदर ठेवतो तो जगातला सर्वात 1 नंबरचा महाराज असतो. मी जरी असल, माझे वडील तर 90ला जात राहिले, मी जर माझ्या आईला नीट बोलत नसेल तर माझ्यासारखा हरामखोर महाराज जगात दुसरा कोणी नसेल. विठाला विठाला. जगातली सर्वात मोठी दैवत आई वडील आहेत. आदरणीय गोविंद म्हणजे नारायण असतील, गोपाळ असतील आणि कृष्णा भाऊ असतील. राजे हो, मी कीर्तनात तुमचं कौतुक करून जाईल. मी एखादं प्रमाण म्हणत असताना, हे प्रमाण म्हणत असताना ही दोघं वाजवत असतील, हे वाजवत असताना हे म्हणत असतील, आम्ही 3 जण म्हणू यजमान चांगला होता, बरा होता इतकं म्हणू चेअरमन, पण आशीर्वाद देण्यासाठी आमची झोळी रिकामी आहे. आमची झोळी जर भरलेली असेल तर आम्हीच काऊन बाहेर खालोत. आमची झोळी रिकामी आहे. म्हणून गोविंद असतील, नारायण असतील, कृष्णा भाऊ असतील आणि गोपाळ भाऊ, ते गोविंद नारायण 1 जणाचंच नाव. तुम्हा 3 जणांना आशीर्वाद देणारे देवापेक्षा आणि संतापेक्षा श्रेष्ठ कोण असतील तर तुमचे वाडवडील आहेत. मग ते जिवंत असतील किंवा गेलेले असतील. गेलेले असल्यावर सुद्धा आशीर्वाद. प्रचंड पाठांतराचा अभ्यास बापूंना प्रचंड. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया पुळा. म्हणून गोविंदराव, गोपाळराव आणि कृष्णा भाऊ, देव जरी आशीर्वाद देण्यासाठी आला असेल तर देव आशीर्वाद देत असताना तुम्हा 3 भावांच्या जवळच्या 6 लोकांना विचारतोय. गोविंदरावचे 2, कृष्णा भाऊचे 2 आणि गोपाळरावचे 2, चित्र आणि गुप्त, दोघांचे 2-2. या 6 लोकांना अण्णा देव विचारतो, यानं काय केलंय? नाही म्हणले, यायला बंधित ज्ञानेश्वरी पाठ आहे. चित्रगुप्तानं सांगितलं अख्खा गाथा पाठ आहे. आई वडिलाला बोलत नाहीत. भगवान म्हणले मी चाललो वापस.
मग ज्ञानोबाराय तुकोबाराय आले. ज्ञानोबाराय तुकोबाराय, तर ज्ञानोबाराय तुकोबारायला खूप आळवणी केली, खूप आळवणी केली, खूप आळवणी केली. ते एक शास्त्र सांगतो त्याच्या पाठीमागचं. आपण मी पुराव्याशिवाय कधीच बोलणार नाही. तुम्हाला पटेल न पटेल, तुम्ही बोलवताल न बोलवताल, तुम्ही कीर्तन घेतल्यानं बी काही मी मोठा होणार नाही आणि तुम्ही नाही घेतल्यानं बी भिकारी होणार नाही. मला किती मोठं करायचंय ते पंढरपुरातला ठरविणार आहे. तुम्हालाच मोठं करण्याचा प्रयत्न करा. विठाला विठाला. म्हणून तुम्हाला आवडेल अशा कीर्तनाची अपेक्षा करू नका. माझ्या संप्रदायातल्या नीतिसूत्रामध्ये गोडशा नियमाला पटेल असं कीर्तन कोणीही कीर्तनकारानं करत जाओ. यजमान म्हणील एखाद्यावर साडी नेसून नाच, म्हणून त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कीर्तनकारांनी नालायकपणा करायचा नाही. विठाला पाहता रावळाची पाठ, किती तीर्थ घडती, तीर्थे घडती 360. तुम्ही जर पंढरपूरला गेले बाळासाहेब, चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली, पुंडलिकरायाचा कळस पाहिला, विटेवरच्या मालकाचा कळस पाहिला, आईसाहेबाचा कळस पाहिला, नामदेव पायरी पाहिली, चोखोबरायची समाधी पाहिली, या सगळ्या गोष्टी आणि येढा घरत असताना मंदिराची पाठभीत पाहिली की तुम्हाला 360 तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होते. 360. पण बारवकर याच्यासाठी पंढरपूरला जावं लागेल का नाही? तुमच्या गावात कौसडीत पंढरपूर होते का? कौसडीत चंद्रभागा येते का? नामदेव पायरी इथं येईल का? चोखोबरायची समाधी येईल का? आणि मंदिर इथं येईल का? होय, तुमच्या इथं राहत होतो ना आम्ही 7 दिवस. येईल का मंदिर इथं? नाही. मग मंदिर इथं येत नाही तर पाठभीत कशी दिसल? नाही. त्याच्यासाठी पंढरपूरला जावं लागेल. मग एसटीन जा, चांगली गाडी करून जा, पायी पायी जा, ॲटोनं जा, ट्रॅक्टरमध्ये जा, विमानानं जा, काय जायचं असेल कसं पद्धतीने जायचं असेल जा. पण कुठं जावं लागेल? पंढरपूरला. तिथं गेल्याच्या नंतर 360 तीर्थ प्राप्त होते. मालकाने सांगितलंय मायबापाच्या पायावर तितके येतं. सकल तीर्थाची, सकल हा शब्द संख्यावाचक आहे का? पंढरपूरची पाठभीत बघितल्यावर 360 तीर्थ, पण अजून काही विसरलेले तीर्थ सुद्धा मायबापाच्या पायावर भेटते. इतके मायबापाचे पाय श्रेष्ठ आहेत. अजून याच्या पुढचा पुरावा सांगतो. गोविंदराव, गोपाळराव आणि कृष्णा भाऊ या तिघांना सांगतो, तुम्ही किती पुण्यवान आहेत आज, किती पुण्यवान, किती पुण्यवान. भगवान पांडुरंग परमात्माने भगवान शिवशंकर दोघं जर इथं आले आणि तुमच्या एखाद्याच्या घरी आले आणि तुम्ही त्याला पाटावर बशीला, आपण पूजा करायला सुरुवात केली आणि भगवान शिवजीची आणि पांडुरंगाची पूजा चालू, आणि तितक्यामध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, कबीर महाराज, मुक्ताबाई, सखुबाई, हे सगळेजण संत आले. तर हे दोघ जण आपण मध्याच उठत आहेत. काय म्हणते? देव सारावे परते, देव सारावे
संतांची. संतांची पूजा आधी करायची. एक जण म्हणला, महाराज देव मोठे का संत मोठे? म्हणलं संत मोठे आहेत. काय बोलता म्हणे, तुमच्या गोळ्या संपल्यात का? म्हणलं दुखतच नाही, गोळ्याचा काय संबंध आहे? दुखत फक्त फरक त्या अपघातामुळं, आणि त्याचा डोक्याच्या गोळ्याचा काय संबंध आहे? नाही म्हणे, मग तुम्हाला कळतं का? ज्ञानोबा राय तुकोबा राय विठ्ठलाचं भजन करते, आणि मग विठ्ठलापेक्षा संत मोठे असतात का? त्याला सांगितलं, सुंबळ्या, जी व्यक्ती देवाला सुद्धा मोठं करते ती व्यक्ती मोठी असतात. देव कोणी ठावा केलाय? कुळीची हे कुळदेवी तुझ देव पण हे का विसरून राहिलाशी. कितीतरी पुरावे. हे देवा, आमच्यामुळे तुला देवपणे. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. अहो, देवाला मोठं करण्याची ताकद संतात आहे. त्या अर्थी संत आल्याच्या नंतर स्वतः देव स्वतः म्हणतात, आम्ही उठतो, संतांची पूजा करा. आणि संतांची पूजा चालू असताना जर पितृदेव आले तर संत इतके आनंदी होतात आणि त्या घरच्या लोकांना सांगतात, आमची पूजा करू नका, त्यांची करा. पितृदेव सर्वश्रेष्ठ असतात. संत आशीर्वाद देत असताना लायकी बघतात, देव आशीर्वाद देत असताना बायोडाटा बघतोय. आणि पितृदेव मात्र आशीर्वाद देत असताना काहीच बघत नाही. एखाद्या वेळेस कीर्तनात बोलू नये ते वाक्य, माफी मागायची गरज नाही, नंतर इचकितेत म्हणून माफी मागत नाही. माफी मागायची गरजच नाही, पण नंतर इचकितेत म्हणून त्याचा उलगडा करतो. एका व्यक्तीच्या गळ्यात माळच नाही, तुळशीची माळच नाही, पण आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं मायबापावर प्रेम केलं. तो 2-3 किलो माळी घालणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ. इतका श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ. एका बाईला हरिपाठ पाठ नाही, वाचताच येत नाही, पाठ नाही, कधी ऐकिला नाही, कीर्तनाला गेली नाही, भजनाला गेली नाही, काहीच नाही, पण नवऱ्याची सेवा इतकी केली, इतकी नवऱ्याची सेवा केली, इतकी नवऱ्याची सेवा केली. पंढरपुरातला मालक तिच्या ताब्यात. तिची देवा बसलेले प्रमाण तुम्ही म्हणा, सोयड्याले आमच्या भजनेल म्हणू द्या. हे आमच्या परिसरातले विठाला हे म्हणते रोज कसं मग. पण ते काय गपळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखी ते विठाला. परिसरातले तर सगळेच आपले असतील, त्याचा काय विषय नाही. मालकाची
जरी सेवा केली की तिची देवावर सत्ता असते. मानी भ्रताराची बोली धन्याचा मानी भ्रताराची बोली धन्य जगीती माऊली, तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. एवढी मोठी ताकद आहे आपल्या वडिलांचं भगवान रावाचं मोठ्या श्रद्धेनं श्राद्ध करता तिन्ही सुपुत्रांना कोटी कोटी धन्यवाद. शरीरानं जरी भगवानराव गेले असतील, तुमचे बाबा गेले असतील, तरी पण आशीर्वादाच्या रूपानं तुम्हा कुटुंबातल्या सगळ्या लोकांच्या पाठीमागं पितृगयेतनं कायमस्वरूपी गोडसा असा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं राहो अशी पितृगयेच्या चरणी प्रार्थना करतो आणि अभंगावर एका कडव्यावर बोलतोय विठाला. मला असं वाटतंय 2-4 महिन्यापासून चर्मन तारखेच्या संदर्भात बोलत होते. इशिक फोन केले, तारीख लिहिली, तरी एकादशीची चुकलीच. पुन्हा नंतर ते सुजितनं मागं पुढं करायला लावलं, ते भयाचा फोन आला, काल एकादशी होती आणि अन्नदान हे नाही करतायत. मग नंतर कळालं आजची तारीख हे योगायोगानं मलाही दुपार देता आली. परम पावन सर्व श्रोते मंडळीला साष्टांग प्रणिपात करतो. मृदंगाचार्य गुणीजन मंडळी, भजनी वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे सगळीजण आलेली तुम्ही मंडळी, तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. गावात सात्विक सदाचारी पुण्यशील पावन माणसं या सर्वांच्या सहकार्यातून, राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या सहकार्यातून, गावातल्या लोकांच्या सहकार्यातून दिव्य असा धर्ममंडप झाला. हा धर्ममंडप इतका गोड, मी मगाशी वर्णन केलं अण्णांना, बाळासाहेबांना, चर्मनला की किती सुंदर. पुन्हा एक होते आपले सतत असतेत आपल्या कार्यक्रमात, ते नाव स्मरणात येणं. आपण सगळे किती मोठा सुंदर मंडप, केवढाही कार्यक्रम असो, श्राद्धाचा असो, पुण्यतिथी काय काय असेल, लग्न असो, साखरपुडा असो, एवढं मोठं ह्या उभारणीसाठी गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला पंचक्रोशीतून आलेली सर्व भजनी मंडळ त्यांनाही प्रणाम. गावातलं जे भजनी मंडळ आहे त्यांनाही सर्वांना प्रणाम करतो. माझ्या अभंगावर येतो, महाराज किती मोठ्या लोकांना हे देह समर्पित करावा लागतो. रानोबा नावाचे एक वारकरी होऊन गेले. त्या वारकऱ्याचं नाव रानोबा आहे. नियमानं 22 मिनिटं टाइम राहिला. रानोबा नावाचे वारकरी नित्याचे महिन्याचे वारकरी होते पंढरपूरचे. त्यांचं गाव होतं सोनपेठ. सोनपेठचे राहणारे होते आणि दर महिन्याला पंढरपूरला जायचे. दशमीला सकाळी पंढरपुरात पहाटे पोचायचे. चंद्रभागेचं स्नान करायचे, पुंडलिकरायाचं दर्शन, विटेवरच्या मालकाचं दर्शन. त्यावेळेला गर्दी नसायची. तो फार जुना काळ आहे. तो काळ आहे जवळजवळ 100चा पार. 100 वर्षाचा काळ आहे तो. 80-90 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि द्वादशी सोडली की ते घरी वारी पायीवर, पायीवारी वाऱ्या करून 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 रानोबा महाराजांचे पाय बाहेर वाकले. बाहेर पंजे आतमध्ये गेले आणि गुडघे बाहेर गेले. म्हणजे ते खरी वारी करीत होते ना. आमच्यासारखी वारी थोडी एकच दिवस जायचं, सेल्फी काढायची की टाकली सेल्फी, मी वारीत गेलतो. सुमळ्या तू याहून वारं घालीन देव, असं वारं घालीन की पुन्हा कोण्याच हॉस्पिटलमध्ये तो ऑपरेशन होणार नाही, इतका आपटीन देव.
कारण तुम्ही कोणालाही खेळवा, तुम्ही कोणाच्याही डोळ्यात माती टाका, पण दोन लोकांच्या डोळ्यात माती टाकायची नाही. एक संत आणि देव. विठाला विठाला माणसं मस्त एक दिवस गेलं की आपलं सेल्फी काढा की जिकडे तिकडे व्हॉट्सअपला जितके नंबर असतील त्याच्यात ते मला वाटतं 0 मिनिटात जातं ते जिकडे तिकडे बटन दाबल्या बरोबर चौकड जातं ते सगळं. वा 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 वारीत 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 हे असं वाटायचं. ते तशी वारी नव्हती आमच्यासारखी त्याची, नित्याची वारी होती. चालता चालता घोटे घासले हो, हाडाला घोटे दिसायलेत, वरची त्वचा. मास्त नव्हतंच वय झाल्यावर, पण सगळं कातडं गेलं ह्या घोट्याचं. आणि ते पांढरी शुभ्र घोटे खटा खटा चालताना लागायचे. थोडंसं कुठं मुठं शरीरात थोडं रक्त होतं, जास्त नव्हतं. थकून गेलेलं शरीर होतं, ते रक्त बाहेर यायचं, त्रास व्हायचा, दाह व्हायचा त्याचा. पण वारी नाही बंद केली. रानोबा नावाच्या वारकऱ्याच्या घरातल्या लोकांनी सांगावं, आता पुरे झाली वारी, शरीर थकलंय, पाय वाकलेत तुमचे, जखमा झाल्या. आता तर घरातल्या लोकांनी पुन्हा वारी बंद करा असं म्हणू नये. याच्याकरता वाक्य काय वापरलं बाळासाहेब? त्यांनी सांगितलं, मी वारीत चलतो म्हणून पाय वाकलेत, वारीत चालतोय म्हणून घोटे घासलेत, वारीत चालतोय म्हणून जखमा झाल्या. मला तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यावर जरी झोपिलं तरी शरीर जखमाच होणार आहे. आता हे शरीर सडणार आहे, कुजणार आहे शरीर आहे. मग तुम्ही मला का आग्रह करता वारी बंद करा म्हणून? नाही, मला मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत मला चालता येतंय तोपर्यंत मी वारी करणार. घरच्या लोक हातबल झाले, त्यांनी विचार केलाय आपलं ऐकत नाही, आम्हाला तुमची काळजी वाटते, रस्त्यात पडतान थकतान, काय व्हायचं ते हो द्या, पण मी वारी करणार. किती निष्ठा असेल बघा. एकदा पंढरपूरहून परत येत होते. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय, किती पवित्र शरीर असेल ते कळेल तुम्हाला ऐकल्यावर. वापस येत असताना एका गावात असं मारुतीरायाचं जसं आपलं मंदिर आहे असं मंदिराच्या पुढे अशी पडवी होती, आणि त्या पडवीत त्याने वळकट टाकली आणि ते झोपलेले. भजन झालं, मधुकरी मागितली गावात, अर्धीक्षी भाकरी चतकोर काय असेल ती खाल्ली, भोपळा भरून पाणी होतं पाणी पिलं, चूळ भरली, देवाला नमस्कार केला, भोपळा अडकून ठेवला, वळकटी लांबवली आणि झोप लागली. रात्रीच्या 1 वाजता एक प्रवासी मंदिरात आला. त्या प्रवाशानं घंटा वाजली. रात्री घंटा वाजित नसतात. एक नियम असतो, कीर्तन चालू असल्यावर, कीर्तन मंदिराच्या पटांगणात कीर्तन चालू असल्यावर उशिरा येणाऱ्याला वाटतंय मुद्दाम घंटा वाजवा. लय घंट्याला कळत नाही घंटा कधी वाजवा. त्याला वाटतं म्या घंटा वाजल्यावर यायनं पावा. सुमळ्या येतो, नालायक येतो, कवडीची अक्कल नाही. मूर्खपणा कधीच करायचा नाही. भजनात विक्षेप, चांगल्या कामात विक्षेप आणणं हे फार मोठं पाप असतं. आणि मग रात्री 1 वाजता घंटा वाजला. तोंडावरचं असं पांघरनं काढलं. रात्र चांदण्याची होती. थोडासा परिसरात चांदण्याचा पौर्णिमेचा प्रकाश पण होता. आणि मंदिर काय असं मोठं नव्हतं, साधं मंदिर होतं. आणि मंदिरामध्ये एक दिवा होता, वात होती, ती वात चालू होती, त्याचाही प्रकाश होता. आणि त्या प्रकाशामध्ये पाहिलं तर प्रवासी. कोण आपण? मी प्रवासी आहे. कुठून आलात? चलत आहे. जेवण वगैरे काही नाही. रानोबा वारकऱ्यांनी मागितलेली मधुकरी खाऊन उरलेली मधुकरी समोर टेकली. खाल्ली त्या व्यक्तीनं मधुकरी. भाकरीला फार किंमत होती हो, फार किंमत होती भाकरीला. असं समजू नका आता किंमत नाही, आताही किंमत आहे, पण आपल्याला माज आलाय. माझ्या लहानपणी एक मन होती, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या लग्नामध्ये चेंडू फेकल्यासारखे गुलाबजामू फेकून द्यालेत, बुंदीचे लाडू. तुला लागत नाही मग घेतो कशाला? मला शुगर आहे. मग तू हात लावायचा आणि तू बैल आहे का? तू बैल आहे का? बैलाला मका टाका तरी नाही म्हणत नाही, वाळलेली वैरण टाका नाही म्हणत नाही, पेन टाका नाही म्हणत नाही, त्याची गव्हाण भरून टाका, त्याचा आथरून करू द्या, ते नाही म्हणत नाही. कोण? बैल. मग तू बैल आहे का? मला
मला शुगर आहे, शिरा खायचा नाही, बुंदी खायची नाही, लाडू खायची नाही, आमकं खायचं नाही, वरण पोटा स्टोप येतो, तू ॲसिडिटी खायची नाही, दुरण भरून घेतला. तू मुंडकं दाबायला पाहिजे त्याच्यात. तू जरी त्या वरणासाठी पैसे खर्चिले नाहीत, पण कोणीतरी त्याच्यासाठी घाम गाळून पैसे खर्चिलेत आणि त्या श्रद्धेनं केलेलं वरण आहे, तू फेकू नको तू उतरून. काळ बिकट येणार आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला धमकी देतोय, हे डोक्यातलं काढून टाका. मी फार असा अभ्यासू आहे, हेही डोक्यातलं काढून टाका. मात्र शास्त्र पुराण पाहून सांगतोय इतकं मात्र डोक्यात ठेवा. विठाला विठा माझ्या लहानपणी शेतात जर दुपारच्या भाकरी खाल्ल्या, आता टिफिनचे डबे आहेत, आता काय, आता काळ इतका सुधारलाय बापा बापा. आता कोणी पालवात भाकर बांधून नेत ना, अन्न पालवच म्हणत होते ना भाकरीच्या, गाळणं किंवा पालव. गाळणं हा शुद्ध शब्द, पण साधा प्रचलित शब्द भाकरी बांधायच्या फडक्याला पालव म्हणायचे. मग धुडकं म्हणा, पालव म्हणा, काय असेल. तर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर भाकरीचा कुस्कुर असा हातावर घेऊन खात होते. आता बंद कुकर, सकाळच्याला पालथं, भाताचं कुकर असेल, कशाचं कुकर असेल. लक्षात ठेवा, 2050 अन्नाचा दुष्काळ येणार आहे. घरचं खाणाऱ्यानं बी नाश टाकू नका. आणि सगळ्यात जास्त आमचे लोक जास्त बाहेरचं खातात. आमच्या लोकांना नीट वागायला पाहिजे, नीट 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 वागायला पाहिजे. इतकं सुद्धा उष्ट घालायला नाही पाहिजे. विठाला विठाला सध्या देखाव्याचा गग्गा आमच्याकडे जास्त वाढलेला आहे, पण आमचा बी एके दिवशीच होणार आहे. दर 35 वर्षाला काळ बदलत असतोय. सध्या आमच्या लोकांसाठी काळ गोड आहे, पण आम्ही जर नीट नाही वागलो तर इतका काळ विरोधात जाईल. तुम्ही लोक नुकतीचा ट्रक बाजारात वाटताना बोरीला, पण आम्हाला बलिणार नाहीत. विठाला विठाला सध्या मला असं वाटतंय परमार्था इतके दिवस राम महाराज आत्ताच्या इतके दिवस चांगले मागच्या लोकांना नव्हतेच. तुम्ही मागचे महाराज बघितले असतील, पायी पायी येत होते. काय परिस्थिती बिकट होती त्या काळातली. आता एवढा काळ गोड आलाय, एवढा काळ गोड आलाय. फक्त त्या गोड काळाचं सोनं करून घेणं हे आमच्या लोकांचं काम आहे. विठाला विठाला मी पण आलो बरं का. मी कीर्तन सांगतोय म्हणजे फार शहाणा आहे का? मी पण आलो, मी पण नियम पाळायला पाहिजे. मी एकच मोड आहे, बसून कीर्तन करतो. आता ते कंबर गेले म्हणून, नाही तर नियम मोडीत नाही. माझ्या माघारी इचकी जाऊ नका काही. विठाला विठाला जण म्हणला महाराज उभं राहा ना. म्हणलं तू बॉईल जन दिन टाकायला लावतो डॉक्टरला, तू आधी ना. आणि म्हणलं मग ते म्हणलं कसा देऊ? म्हणलं असा काढून दिन टाकतो मला. विठाला विठाला काय होतंय, कोणी कोणाची चेष्टा करावा, कोणी कोणाची निंदा करावा. महाराजाची लायकी असली पाहिजे, दर्जा असला पाहिजे, दर्जा दर्जा. आता हल्ली राजकीय क्षेत्रातलं वातावरण आहे, ज्याला बायकोला जगवायचा कटाळा किंवा बायकोला जगवायपुरते पैसे नाही, ते पुढारी लोकांची चेष्टा करते. अरे ते विमानात आहे, तुला सायकलचं पंक्चर काढणं होई ना, तू कशाला येडेवानी करायला आणि कशाला त्याचे कपडे धुवायला. तू ही टोपी धुई, माशात तिच्यावर बसलेल्या दुसऱ्याच्या अंगावर बसल्या की मळमळ व्हायला, इतकी तू ही टोपी मिळाली. आणि तू कशाला त्याचा विचार करतो? त्याचा कपडे धुवाचा खर्च आहे 50,000 महिन्याचा, नुसते कपडे टार्च करायचा. आणि तू कशाला विचार करतो? 50,000चा निर्माण याचा तुझ्या घरी. ते सोड्या, ते पहिला निर्मा होता ना, सोड्या नाही 50,000चा तुझ्या घरी. कशाला कपडे धुवायचे? मग कोण कोणाची चेष्टा करावं ही सुद्धा लायकी असली पाहिजे. विठाला काय सांगू लागलो? रानोबा नावाची वारकरी महाराज खात होते, भाकरी खात होते. आम्ही एकदा एक जणाचा बाण कापायला गेलो. परिसर असल्यावर काय खोटं बोला वाटत नाही, सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे मला. आम्ही बाण कापायला गुत्त घेतला. गोंडवाळ नावाचं गवत होतं, उच्च उच्च असतंय.
गोंडवाळ गवत कोठ शिवायला पण वापरीत होते, कारण त्याला उसळं आले की बैल खात नव्हते. गोंडवाळ गवत निसवायच्या आधीच कापून नेलं तर ऐक नाही टलबुआ. हो, निसवाल्यावर गोंडवाळ गवत मसडा पण खात नव्हत्या खात गोंडवाळ गवत. आणि चांगलं वाढायचं ते उग, आणि चांगलं लगे 10-11 फूट वाढत होतं. हे कापून कोठे शिवता येत होते. आणि असं गवत आम्ही कापायला घेतलं, आणि एक माणूस होता, त्या माणसानं 30 वांगे शिजून आणले होते मीठ टाकून. 30 वांगे, गळ्यात शपथ, कीर्तनात नाही खोटं बोलायचं. 30 वांगे शिजून आणले मीठ टाकून. चर्मन आम्ही 2 लोकांना 1.5 भाकरी आणल्या होत्या. आम्हालाही भुका लागल्या होत्या. आम्ही अर्धी देत असताना पुढच्या व्यक्तीने घेतली नाही. दोघातली चतकोर भाकरी घेतली. अर्ध्या भाकरीमध्ये 25 वांगे खाल्ले. 25 वांगे. मी डोळ्यानं माणूस पाहिला, डोळ्यानं. मी त्यांना म्हणलं इतके? ते म्हणला महाराज 2 महिने झालं हे असं खाऊनच संसार धकीत होतो. ह्या परिस्थितीत संसार धकीत होती. या परिस्थितीत अशी माणसं होती पूर्वीच्या काळात. नाजूक होत्या परिस्थित्या. आमची इथं 72ला पाझर तलाव झाला. या पाझर तलावाचे पैसे वाटायला वर्षल येत होता बाजाराच्या दिवशी. त्याला वर्षल म्हणायचे, मला कळत नाही ते, पण वर्षल. सोमवारचा दिवस होता, आणि त्या सोमवारी एक बाईनं लुगड्याच्या पदरात अशा आंबाड्या घेतल्या होत्या, मीठ लावून भाजलेल्या, आणि ती आंबाड्या रांगेला लागून खात होती. तर वर्षल हा तर सरकारी माणूस आणि पैशावाला होता, ते नोकरीवाला बऱ्या घरचं होतं. त्याने विचारलं, बाई काय खाल्या? काही नाही म्हणले. काय काय करायला बाई? तर बापू बुवा, ती बाई माझ्या देखता मृत्यू पावली. त्या बाईनं सांगितलं, साहेब सोमवार सोडायले. तर साहेब माळकरी असेल का नसेल मला काही माहीत नाही, पण त्याला गंध होता, म्हणजे हिंदू होता. त्यानं सांगितलं, बाई मला असं का बोलता तुम्ही? मी तुम्हाला विचारायला लागलो, काय नाही दादा, मी सोमवार सोडायला लागले. बाजूच्या माणसानं सांगितलं, साहेब त्या खरंच सोमवार सोडायल्यात. साहेबानं सांगितलं, अहो सोमवार सोडण्यासाठी भाकरी, चपाती, भात, वरण, भाजी, चटणी. त्या बाईनं सांगितलं, दादा भाकरीसाठी ज्वारी लागल, गहू लागतील. आज संध्याकाळी बराशीचं माप होईल, तुम्ही पगार देताल, आणि ती पगार झाल्यावर एखाद्या माणसाकडनं मी ज्वारी नाही तर हायब्रिड काय असेल ते विकत घेईल, आणि त्याच्यानंतर आमच्या इथं भाकरी होत्या. आमच्या इथं ज्वारीचा प्रश्नच नाही साहेब. म्हणून माझी राहिलेली अर्धी बरास मला खांदायची, आणि ती राहिलेली बराच खाल्ल्याशिवाय माझं माफ होणार नाही, मुकदम तुम्हाला लिहून देणार नाही, माझ्या पगारीत अडचण येईल. म्हणून तितका टाइम मी उभ्यानं आंबाड्या खाले. मी डोळ्यानं पाहिली ती म्हातारी. तिनं सांगत असताना हृदय भरून आलं. काय परिस्थित्या असतील नाजूक, त्या किती नाजूक परिस्थित्या. मी याच्याकरता खडतर सांगतोय, या परिस्थितीत जीवन जगलेल्या बाप दाद्यांनी आपल्याला इती 2-2 इती जमिनी ठेवल्यात. बाळासाहेब आपल्यासाठी 1 2 एकर 4 एकर त्याने जमिनी ठेवल्यात. म्हणून त्यांना देवा इतकं मोठं मानावं लागेल आपल्याला, देवा इतकं मोठं. चला, ती दिलेली मधुकरीची भाकरी रात्री 2 वाजता खाल्ली 2 वाजता भाकरी. वळकटी लांबवली, आणि रानोबा नावाच्या वारकऱ्यानं दिलेली भाकरी खाल्ल्यावर समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, तुमचे पाय दाबू का? पाय दाबू तुमचे? पण ते रानोबा नावाचे वारकरी होते. आश्रमाचे नियम आहेत, तारुण्य आश्रम, बाल आश्रम, तारुण्य आश्रम, संसार, वानप्रस्थ, हा 4था आश्रम आहे. रानोबा महाराज हे 4थ्या आश्रमात गेलेले होते, आणि 4थ्या आश्रमाचं काटेकोरपणानं पालन करणारे माणसं बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही. मला माणूस दुर्मिळ आहे, अजून सापडायला नाही.
चौथ्या आश्रमातल्या माणसाने बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू द्यायचं नाही, आपल्या आपल्या परीनं आंघोळीला पाणी घ्यायचं. हे चौथ्या आश्रमाचे नियम आहेत. आणि अशा नियमाच्या चौकटीत जीवन जगणारे सद्गुरू रानोबा महाराज होते. मग रानोबा महाराजांना सांगितलं, दादा मी मधुकरीची भाकरी मला लोकांनी दिली आणि लोकांनी दिलेली भाकरी मी तुला दिली, आणि त्या बदल्यात जर माझे पाय दाबत असतील तर मला पुढच्या जन्मात बैल होऊन तू आऊत वडावं लागल, मला बैल व्हावं लागेल, कुत्रं व्हावं लागेल, तुझ्या दारात बैल व्हावं लागेल. नकोय. पण पुढची व्यक्ती ऐकतच नव्हती. ती व्यक्ती नव्हती बारवकर, ती व्यक्ती जगाचा बाप होता. तो पंढरपुरातला मालक होता, पंढरपुरातला मालक होता. माझ्या या महाराष्ट्रात फिरत असताना माझ्या आता 5,000पेक्षा जास्त गाव झाले. मला असं वाटतं कौसडी 15 वर्षापूर्वी आलतो मी एकदा. मला वाटतं बैरट कंपनीकडे एकदा भागवत झालतं, त्याच्यानं पहिलं भागवत, त्याच्यानंतर याच जागेवर भागवत झालं. मी त्या भागवतात आजारी पडलो होतो, मला स्टोन वाढला होता, म्हणून नाईलाजानं एकदा भागवतातून मला खाली उतरावं लागलं होतं. कारण डॉक्टरांनी पाणी प्यायला सांगितलं, त्रास झाला स्टोनचा. जीवनात एकदाच उतरलो चालू कथेतून, बाळासाहेब तुम्हाला माहीत आहे त्यावेळेला. आणि मग मध्यंतरी कीर्तनं वगैरे सगळे अशी वाढत गेलीत. मला वाटतं 15 वर्षापूर्वी कौसडी लिहिलेली आहे, त्याच्यानंतर पुन्हा लिहायची गरज नाही. अशी 5,000 गाव पाहिली. त्याच्यापैकी काही गावात अशा पवित्र वस्तू येतात. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये आणवा नावाचं गाव आहे. या आणवा नावाच्या गावामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाचा स्पर्श झालेलं ताट आहे. ज्ञानोबारायानं स्वतः त्या ताटात लाडू भरले गावरान तुपातले, आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायानं ते लाडूचं ताट चातुर्मासी महाराजांना भोजनासाठी दिलंय. आज ते ताट आजही लोक हात फार लावून ते वितळू लागलं, म्हणून त्याला काचेच्या पेटीत बंद करून ठेवलंय. ही चातुर्मासी महाराजांची परंपरा. म्हणजे त्यांच्याकडं डोंगरोजी नावाचं कुत्रं होतं, त्या कुत्र्याचं नाव होतं डोंगरोजी. डोंगरोजी नावाचं कुत्रं कीर्तन ऐकत होतं, कीर्तन ऐकता ऐकता प्राण सोडा. आज त्या कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय बाकीच्या समाध्याचं दर्शन नाही. हो, मग ते ताट तिथं. आणि सोनपेठला पंढरपुरातल्या मालकाची वळकटी होती. सोनपेठला पंढरपुरातल्या मालकाची वळकट ही रानोबा महाराजाला पंढरपुरातल्या मालकानं वळकटी दिली. पण कालांतरानं वळकटी अशा घरात काही एक असा चुकीचा अनुचित प्रकार झाला आणि ते घर भग्न होऊन पेटलं. त्याच्यात ती वळकट जुळून गेली, कारण देवाला आवडली नसल. आता ही पुढच्याला मिळावं म्हणून विठाला विठाला अशी खूपशी गाव आहेत पवित्र वस्तू. माझ्या देहूतल्या मालकांनी स्पर्श केलेला विना. ताळगाव चिखलीला टाळ पडला तुकोबारायचा, वाटी पडली म्हणून ताळगाव चिखली नाव पडलं. ते गावात ती वस्तू पवित्र आहे जिथं तुकोबारायचा स्पर्श झालेला टाळ, तुकोबारायचा स्पर्श झालेला विना. असं काय तुकोबारायचा गाथा असतो, काय काय वस्तू असलेल्या पवित्र, कल्पना करा. आजही ती लोक किती नशिबान असतील की त्यांच्याकडे या वस्तू आहेत. चला, मग ही वळकट, तो विटेवरचा मालक आहे, त्यांनी सांगितलं पाय दाबायचे, पण रानोबा महाराजांनी सांगितलं पाय दाबू देणार नाही. रानोबा महाराजाच्या घोट्याला जखमा आहेत, खाली वर्ण पडले होते, अशा जखमा झालत्या. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं माझ्याकडे औषध आहे आणि ते औषध मी तुमच्या पायाला लावतो. रानोबा महाराजानं सांगितलं मी बायकोला आंघोळीला पाणी टाकू देत नाही, तर तुमच्यासारख्या निष्ठावंत प्रवाशाचे हात माझ्यासारख्या पामराच्या तळपायाला कशाला लागू द्यायचे. करूच देत नव्हते सेवा. काय अधिकारी लोक असते लोक, किती अधिकारी लोक. आता आमच्या भोवताल जितके माणसं जमले, पोरं सोरं जमले की आम्ही त्याला म्हणतो दाबा आमचे हातपाय, तुला पुढच्या जन्मात देव घुस करणार, घुस करणार देव तुला, घुस घुस करणार, घुस. हो, तुला अस्वल करणार, कोहरं काळे पिळे देत जाय, तू आळत जाणारच नाही. लायकी आहे का तुझी सेवा करून घ्यायची. इतके नाटक. तळपायाला तेल लाव, कुठं तेल लाव, तुला तेल लावू लावू ये म्हणी विठाला विठाला. हरे
नाही म्हणले, पाय पडतो तुमच्या. महाराज देवाच्या डोळ्यात पाणी आलं हो. देव माणसाच्या रूपात आहे, पण माणसाच्या रूपातल्या देवानं सांगितलं, रानोबा महाराज ऐका ना, तुम्ही वारी करता, तुमच्या पायाला जखमा झाल्या, त्या नीट व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी काय साधा माणूस आहे, पण माझ्या औषधात ताकद आहे. महाराज म्हणले द्या ना. नाही म्हणले, किती बाऱ्या चोळावा, किती बाऱ्या पुढं हात, किती बाऱ्या माग हात, किती दाबून चोळावा हे तुम्हाला कळणार नाही, त्याचं वर्म मला कळतंय. मग रानोबा महाराजांनी दोन्ही पाय पुढं केले आणि दोन्ही तळपायाला त्या प्रवाशानं लेप लावला. तर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतंय. इतक्या टायमातच बाळासाहेब जखमात दुरुस्त झाल्या. रानोबा नावाची वारकरी म्हणजे काय, ते तुमच्या माझ्यासारखा वारकरी नव्हता. रानोबा महाराजानं अण्णा विचार केला, एका सेकंदात जखमा नीट होत्यात, याच्या औषधानं, याच्या हातानं त्यार तो माणूस नाही. तसाच हात धरला. कोण आपण, कोण कोण, हात झटकू लागलं. पण वारकऱ्याची ताकद आहे महाराज, काय हात झटकायची ताकद आहे, सुटत ना हात. कोण आपण, चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. तो विटेवरचा मालक आहे. रानोबा महाराजांनी लोटांगण घातलं. देवा, इतके पवित्र हात आमच्या पायाला. विटेवरच्या मालकानं सांगितलं, रानोबा महाराज तुमच्यामुळं मी पवित्र आहे. तुम्ही वारी करता, तुमचं हे कर्ज आहे का, माझ्या डोक्यावर आहे. ब्रह्माचा धनी मालकांचं वाक्य आहे, विश्वाचा मालक तो संतांनी ऋणी केला हे चांगलं काम करून. तुमचं कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी मी तुमचे पाय दुरुस्त करायला आलो. जखमा राहिल्यात, आता वाकलेले पाय सरळ करतो. देशमुख, रानोबा नावाचे वारकरी म्हणले, देवा तू जखमा नीट केल्यास, तू वाकलेले गुडघे नीट करशील, तुझ्या मनात आलं तर एका सेकंदात मला 20 वर्षाचं पोरग करशील. काय करता येणार नाही देवाला, कृपा कटाक्षी. एका क्षणात रानोबा महाराजाला 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला 20 वर्षाचं पोरग केलं असतं देवाने. पण रानोबा नावाचे वारकरी म्हणले, देवा जखमा दुरुस्त झाल्यात, इतक्या मी झाकून ठेवतो. मी काही लोकांना सांगणार नाही, फक्त घरचे लोक पाहतील आणि काही ठराविक लोक पाहतील, कशा राहिल्या काय राहिल्या तर सांगून जाईल. पण वाकलेले गुडघे जर सरळ केलेस, वाकलेले गुडघे जर सरळ केलेस तर आमच्या मराठवाड्यातले लोक तुझ्या पाया पडायला येणार नाहीत, माझ्याच पाया पडायला येतील. म्हणून देवा हा अवडंबर मला करायचा नाही, हा पसारा मला वाढवायचा नाही, हा लौकिक मला वाढवायचा नाही. हे ज्याला कळतंय त्याला वारकरी म्हणतात. हे ज्याला कळतंय का त्याला वारकरी म्हणतात. गिरगावकराचं नाव नाही टाकलं, फोटो नाव टाकलं, फोटो नाही टाकला की फुगलाच काशी बळावानी. पत्रिका फोटोच नाही टाकला, नाही टाकू दे, तू चौकून फोटो टाकू दे, पण पाकिट नाही द्यायचं. मग तिकून फुगला हाय का नाही काय हे, आणि आम्ही त्या लायकीचे आहेत का?
किती नाकात वारं घुसत आमच्या. महाराज पाय सुद्धा सरळ करू दिले नाही. सगळं जगिन्य वाढून देवा, अख्खा मराठवाडा माझ्या पाया पडालीन. देवा तो महत्व कमी होईन रे. आणि देवा तुझ्यामुळे आम्हाला किंमत आहे. तुझं महत्व कमी झाल्यावर आम्हाला काय करायचंय. नकोय. दृष्टांत संपला. घरच्या लोकांनी विचारलं जखमा कशा राहिल्या. राहू द्या म्हणे. वाटात एक प्रवासी भेटला आणि त्यानं औषध लावलं. असं होऊ शकत नाही म्हणले. असं होऊ शकत नाही. घरातल्या व्यक्तीनं सांगितलं लहानपणी डोकं फुटलं होतं. लहानपणी डोकं फुटलं होतं तर मरुस्तर बी चोंद होती. राहतूक नाही खून. मरुस्तर बी खून राहते का नाही. लहानपणी फुटलेलं डोकं तर मेला तरी मेल्यावरच ती खून जळाली. चोंद पडलेली मेल्यावर जळाली. आणि तुमच्या जखमा 2 दिवसात होत्याच्या नव्हत्या होत्यात. माणूस नव्हता. डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं माणूस नव्हता रे, जगाचा बाप होता, विश्वाचा बाप होता. कोण होते रानोबा महाराज. हे रानोबा महाराजाच्या वंशात गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर जन्माला आले. हो. आपला महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर जर कोणी दाखिला असेल तो गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी दाखिला. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणजे ज्ञानसूर्य. ज्ञानोबाराय आपण पाहू शकत नाही. ज्ञानोबाराय पाहायचे असतील तर ज्ञानेश्वरीत बघावं लागतील. तुकोबाराय पाहायचे असतील तर गाथ्यात बघावं लागतील. पण प्रत्यक्ष ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय आपल्यासाठी कोण होते तर प्रत्यक्ष रंगनाथ गुरुजी परभणीकर होते. ज्ञानसूर्य होते. ज्ञानसूर्य. आणि या ज्ञानसूर्यांच्या आजोबा पंजोबा म्हणजे रानोबा महाराज होते. किती मोठी व्यक्ती. ज्यांच्या पायाला देवाचे तळहात लागावा इतके पवित्र ज्यांचे पाय असतील ते रानोबा महाराज किती पवित्र. तरी पण वैराग्याच्या गौऱ्या त्यांच्या पण अंगाला लागल्या. म्हणून वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा. वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा. अण्णा 1:07 झाले. संपव आता आहे का नाही. माणसं जेवायचे तर तुम्ही काय 1.5 घंटा उठत नाहीत बघा अजून. पण माणसं जेवायचे. समय जाना शास्त्राचा नियम आहे. मर्यादा ओलांडायची नाही. किती मोठे बाळासाहेब रानोबा महाराज यांनाही वैराग्याच्या क्षणी अंगाला लावाच लागल्या. तुमचं आमचं शरीर पवित्र आहेच किती. आपल्याला लागतील काही नवलाच्या गोष्टी नाही. जाऊ द्या. तरी पण 8 ते 9 मिनिटं घेतो. पुन्हा माणसं म्हणते ते का पहिल्यासारखा राहिला का बाबा आता काही. हो. इतके रुगील माणसं झाली तितके. हो. त्याच्यामुळं एक पुरावा सांगतो. आपल्या परिसरात धीरजगिरी नावाचे एक संन्यासी होऊन गेले. त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. 10 मिनिटात एक पुरावा सांगतो. मग मला पुरा म्हणजे सुट्टी द्या. धीरजगिरी नावाचे संन्यासी. आणि ते धीरजगिरी नावाचे संन्यासी कीर्तन ऐकायला बसले. कीर्तन सूर्य मावळायच्या वेळेला संपत होतं. अशी परंपरा होता, नियम होता.
5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात इना येणार आणि सूर्य मावळला देशमुख की जय विठ्ठल घ्यायची पद्धत होती. जय विठ्ठल झालं की माणसं जेवायची. मग 6:30ला, 6:45ला, 7ला, 7 वाजून काही मिनिटाला आता सूर्य मावळायच्या पद्धतीत. हिवाळ्यात दिवस लवकर मावळतो, उन्हाळ्यात थोडा उशिरा मावळतो. फरक पडतो, तास अर्धा तासाच फरक पडतो. मग ते सूर्य मावळला बिंब दिशेनं असं झालं की मग मात्र जय विठ्ठल घ्यायचे. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडं, ऐकणाऱ्याचं तोंड इकडं. आता आपण बसलो तास. आता असे मंडपच नव्हते त्यावेळेला. 60-70 वर्षापूर्वी असे मंडप कुठं होते? परिस्थिती नाजूक. फार काय झालं तर जांभळीचे, आंब्याच्या पानाचे मंडप असायचे. त्याच्यामुळं किती छोटा मंडप असायचा तितक्यात कीर्तनकाराला पुढचे सूर्य दिसायचे. मावळत बिंब येतोपर्यंत दिसायचं. सूर्य मावळलं की दिशेनं असं व्हायचं. आणि कीर्तन चालू, दर्जेदार माणसाचं कीर्तन चालू. महाराज त्या कीर्तनात एकही चुकीचं प्रमाण नसेल. जे प्रमाणात असतंय तेच प्रमाण असेल ते त्या दर्जेदार लोकांची किंमत. आता काय नसतंय. आता तुम्हाला आवडतंय, कीर्तनकारांना आवडतंय, काय माणसं म्हणतील त्याचा मेळच नाही. आणि ते निमूटपणे कीर्तनकाराला पण सहन करावं लागतं. कशामुळं? कारण ज्यानं चुकीचं प्रमाण दिलंय त्याला तुम्ही बलिलेलं असतंय. आणि कीर्तनकार जर रामजी त्याच्या विरोधात गेला तर ते गाडी दगड हाणीन ना, आहे का नाही करवली? ते गाडी दगड हाणीन. तू बोल ना, तुला आमच्याहून काय करायचंय? व्यक्ती स्वातंत्र्य इथपर्यंत भानगडी. बऱ्यापैकी निष्ठावंत लोकांना काही पटत नाही, पण त्यांना विलाज नाही. आणि तुमच्यातल्या 2% लोकांकडे इतका पैशाचा जोर झालाय, राग येऊ देऊ नका. तुमच्यातल्या 2% लोकांकडे इतका पैशाचा जोर झालाय, त्याला धर्माचा काहीच संबंध नाही, त्यांना कीर्तन परंपरेचा काहीच संबंध नाही. त्यानं फक्त आपले कपडे धुवावा इतकंच त्या पैशाच्या जोरावर त्यांना वाटतंय. विठाला विठाला एका गावात 5-7-8 दिवसाचा सप्ताह चालू. विठ्ठल बुवा सप्ताह सुरून ते रोज कीर्तनकार अमक्या व्यक्तीचं नाव घ्यायचे. आणि एक कीर्तनकार आला त्यानं काय नाव घेतलं नाही तर ते म्हणलाय कीर्तन पळडं राव. कीर्तन पळडं म्हणला. कीर्तन काय जमलं नाही, पळडं. आता तू नाव नाही घेतल्यावर कीर्तन पडत असतं वे सुंबळ्या. तुला बायको कदरली ना आलाय का? विठाला विठाला. माणसं स्तुतीप्रिय झाले. साखरेपेक्षा गुळापेक्षा जास्त. साखर गोड आहे पण शुगरवाल्याला पोषक आहे का? नाही. गुळ गोड आहे पण शुगरवाल्याला पोषक आहे का? नाही. पण स्तुती नालायकाला पण आवडती, मूर्खाला पण आवडती, भडव्यांना सुद्धा आवडती स्तुती. स्तुती इतकं गोड कोणीच नाही, म्हणून स्तुतीचं लग्नच नाही. स्तुती सध्या कुठे माहितीये का? आमच्या जिभेवर. स्तुतीचं लग्नच नाही. स्तुतीला नालायक आवडत नाहीत आणि संतांना स्तुती आवडत नाही. संत स्तुती सोबत लग्न करीत नाहीत आणि स्तुती नालायका संग करीत नाही. म्हणून ती स्तुती आता फक्त आमच्या डायऱ्यातच बसली. न करा स्तुती माझी संतजने, माझी संतजने. एकदा तर महाराज म्हणले तुमचे वंदितो चरण. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण. नका करू अधिकारी महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडून, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. या अवस्थेतली लोक होती ती अधिकारी कीर्तन
कीर्तनकार होते. आणि तेवढ्या दर्जेदार कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला धीरजगिरी होते बापू बुवा. धीरजगिरी ऐकणाऱ्यांचं तोंड पूर्वेकडं आणि कीर्तन सांगणाऱ्या वक्त्याचं तोंड पश्चिमेकडं. कारण दिवस पश्चिमेकडं माळवतो. दिवस माळवायला 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास शिल्लक असेल चर्मल. आता सूर्य ढाळे 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 खाली जाणार. पण धीरजगिरींच्या लक्षात आलं आता सूर्य मावळतोय आणि महाराज जय विठ्ठल करतेत, पण कीर्तन ऐकण्यासाठी कानाला भूक लागली होती. धीरजगिरींच्या अण्णा भूक लागली होती. आणि ते कीर्तन काय त्या लोकांचं कीर्तन होतं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ताकद महाराज ते सामान्य ठराविक लोकांची कीर्तन म्हणजे कीर्तन ही परंपरा संत शिरोमणी नामदेवरायांची आहे. उभं राहून कीर्तन हे नामदेवरायानंच केलं. आणि या कीर्तनासाठी पाषाणाचं मंदिर फिरलं औंढ्याला. आणि पंढरपुरातला मालक धोतर सुटूस तर नाचत होता. नामदेव कीर्तन पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले धोतर देवाचं सुटा. काय कीर्तन फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा ते हे गोड अभंग आहे. देऊळ घेऊन देऊल के पीछे नामा. वाह वाह. देऊल के पीछे नामा. देऊल के पीछे नामा. जिधर नामा. हो जिकडं नामदेवराय तिकडं देऊळ फिरायले. दगडाचं पाषाणाचं मंदिर याला म्हणायचं कीर्तन. आमच्या कीर्तनात एखाद्याची तंबाखू पण सुटन. हो यायनं खाऊ द्या. हो आमच्यानं खाऊ नये. आमचे जर तंबाखू खात असतील तर समजायचं ज्वारी सांभाळणाऱ्यानं ज्वारी खाल्ली, पाखरायनं खाल्लीच नाही. पाखरायनं हरभर 1.5 एकर पेरलं, सांभाळायला 2 माणसं ठुले. वा 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 हे लय पुढचं टोक आहे बापू. आता वेळ संपला ना. आमची इथे एक बाई होती, दिवसा झोपत होती, दिवा लावल्यावर रानात जात होती. चिराग में बतीन खेत में जाती. आता काय करते तू सबाई रानात जाऊन. आमची इथं नव्हती म्हणा, तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या इथलं म्हणायलो. 2 माणसं 1.5 एकर हरभर सांभाळायला आप्पा लावले. त्या 2 जणांना इतकं हरभर खाल्लं की फोल मळ्याला गेली. फोल कळती कर तुला? तुम्हाला काय फोल कळणार आहे का नाही? आधुनिक काळातले तुम्हाला फोल काय कळणार आहे? नका कळू द्या, पण फोल सांभाळणाऱ्याला सांभाळा. इतकं तरी फेल होणार नाहीत तुम्ही. हो हरभर खाऊन खाली राहिलेलं जे असतं का त्याला फोल म्हणते. फोल 1/2 एकर तर फोलच उपटीलं हरभर. हो वा वा म्हणले गोड झालं. तसं आमच्या सोडायला पाहिजे. चला जाऊ द्या बाकीच्या. तर आमचे चालू भागवतात धोतर हालत. चालू भागवतात नाही धोतर काऊन खाजवायला कडे मांडी खाजवा. नंतर कळालं मग यानं. वा तुला पाकिट देणाऱ्याला कोण्या नरकात टाकावा यमाल कळणार नाही रे सुंबळ्या. जाऊ द्या. कीर्तन संपणार आहे आता. म्हणजे आपलं तर संपायलाच आले, पण ते बी संपणार होतं. दिवस माळवणार होतं. पण धीरजगिरीनं असं पाठीमागं पाहिलं. म्हणजे त्यांचं तोंड इकडं होतं ना, पश्चिमेकडं पाहिलं. आणि सूर्यनारायण 5 ते 10 मिनिटात आता मावळणार आहे असा चिमटा वाजिला आणि सांगितलं, भास्करा ए दिवाकरा ए दुसरीकडे तुला काय अंधार पाडायचा तो पाड, पण थांब रे ऐकू दे कीर्तन ऐकू दे. 1 तास झाला सूर्य मावळच नाही. 1 तास झाला. 1 तास
अशा बारकाल्या पोरांनी जांभळ्या दिल्या. जांभळ्या 3 प्रकारची. एक जांभळी तुम्हाला आल्यावर मला येते, एक जांभळी आती जेवल्यावर येते, आणि एक जांभळी भूक लागल्यावर येते अण्णा. पण ती जांभळी भुकीची होती. दिवस माळवल्याबरोबर कीर्तन संपणार, जे विठ्ठल आरती होणार, सगळ्या लोकांच्या पंक्ती बसणार. एका पोराला जांभळी आली आणि मग धीरजगिरीनं बाळासाहेब चिमटा काढा माग बघून असा वाजिला, जाय रे राजा. एका शकंदात सूर्य मावळला, एका शकंदात ते गाव आहे दैठणा. आपल्या भागात ते कीर्तनकार होते ठाकूरबुवा. ते कीर्तनकार होते ठाकूरबुवा. मराठवाडा ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र आहे, संशोधन केंद्र. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आपल्याला कुठं कळत ते धीरजगिरी या प्रांतातले आजही त्यांची समाधी आहे. आजही त्या कीर्तनकारांचा अधिष्ठान आहे, समाधी आहे. कल्पना करा, याही लोकांना जावं लागलं. विठोबा रघुमा